प्रेमाचं बांध हे फुटलं बघून चांद ही तिचं हसणं जवा तिनं सोडली केसाची लट वाटलं मिठी मारून तिला घट भूक मन हे करायला लागलं हट। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो आज आपण जे काय ते व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसेच आपण जे काय बीट मार्क आणि सेक्युरिटीचे प्रीसेट दिलेले आहेत डायरेक्टली अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अलर्ट मोशन आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर सिम्पली आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी काय करायचं आहे, अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आणि आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला सिम्पली ते प्रोजेक्टच्या बटनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे ते बघायला मिळतील। तर सिम्पली ते बीट मार्क आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे, याचे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आणि लेयर्स बघायला मिळणार आहेत। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 नावाची 1 सेकंदानंतर एक आपल्याला लेअर बघायला मिळेल। तर त्या ग्रुपच्या लेअरला टच करायचं आहे, सिम्पली आपल्याला इथं ऑप्शन्स ओपन होऊन जातील। इथं आपल्याला एडिट ग्रुप नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, इथं आपल्याला ग्रुप एडिट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खालच्या इमेजला टच करायचं आहे, सिम्पली कलर अँड फिलला क्लिक करून इथं आपल्याला पुढे 4 ऑप्शन दिसतील, तर चौथ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, इथं आपल्याला खाली टच करायचं आहे आणि सिम्पली आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल। इथं आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे। तर सिम्पली आपल्याला तुमचे जे काय आपण इमेजेस तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला सिम्पली ते ॲड करायचे आहेत। तर तुम्ही या जागी तुमचे कोणते इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी इथं हे इमेजेस घेणार आहे, तर आपण डेमोसाठी जे काही इमेजेस घेतलेले आहेत ते तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जातील। सिम्पली आपल्याला अशा प्रकारे ते इमेजेस आहेत ते इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे, नंतर प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल। तुम्ही ते इमेज अशा प्रकारे ॲडजस्टही करू शकता, तर इमेज ॲडजस्ट करून घ्या। पुन्हा सिम्पली आपल्याला तुम्ही बॅक निघायचं आहे। आता आपण इथं पहिला ग्रुप ॲडजस्ट केला आहे, तर सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करत ग्रुप नंबर 2 वरती यायचं आहे। पुन्हा ग्रुप 2ला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे, पुन्हा खालच्या लेअरला टच करून कलर अँड फिलला यायचं आहे आणि चौथ्या ऑप्शनला क्लिक करून खाली टच करून गॅलरी ओपन करून घेतल्यानंतर पुढचं इमेज सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमचे कोणते इमेजेस इथं ॲड करू शकता। आपण डेमोसाठी हे इमेजेस ॲड करणार आहे। पुन्हा आपल्याला ग्रुप नंबर 3 वरती येऊन सिम्पली पुन्हा एडिट ग्रुप करायचं आहे, खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुढचं इमेज सिम्पली इथं ॲड करून अशा प्रकारे ते इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा सिम्पली आपल्याला बाहेर येऊन आता काय करायचं आहे, आपला जो काय 7.8 सेकंदाचा बीट आहे इथं यायचं आहे आणि या तिन्ही ग्रुपची लेंथ आपल्याला इथपर्यंत वाढलेली आहे का नाही चेक करून घ्यायचं आहे। जर ग्रुपची लेंथ कमी असेल तर ज्या ग्रुपची लेंथ कमी आहे त्या ग्रुपवरती लॉंग प्रेस करायचं आहे, अशा प्रकारे ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या 8.8 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। अशा प्रकारे लेंथ वाढून गेलेली आहे। आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला इथून कोणतंही एक इमेज अशा प्रकारे इथं सिम्पली ॲड करून घ्यायचं, नंतर ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। पुन्हा काय करायचं, आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे। याची ऑपोसिटी आपल्याला 100% बघायला मिळेल ते आपल्याला 20% करून घ्यायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून 8.08 सेकंदाच्या बीटवरती येऊन सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। आता इफेक्टला टच करून काय सॅच्युरेशनला आपल्याला ॲड इफेक्ट करून इथं सर्च इफेक्टला क्लिक करायचं आणि सॅच्युरेशन सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सॅच्युरेशन हा इफेक्ट येऊन जाईल, त्याच्यावरती क्लिक करून इथं प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशन आपल्याला -100% करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ते इमेज ब्लॅक झालेलं दिसून येईल। आता आपल्याला सुरुवातीला येऊन इमेज समोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि आपल्याला ग्रुप 1च्या खाली म्हणजे सगळ्यात बॅकग्राऊंडला आपल्याला हे इमेज इथं घेऊन जायचं आहे। आपले जेवढे काही खाली लेयर्स आहेत आपल्याला सगळ्यात बॅकला इथे हे इमेज घेऊन जायचं, फक्त आपल्याला सॉंगच्या वरती इमेज ठेवायचं आहे। अशा प्रकारे सगळ्यात बॅकग्राऊंडला हे इथे इमेज येऊन जाईल। नंतर आपल्याला त्या इमेजच्या वरती एक ब्लॅक कलरची लेअर बघायला मिळेल, त्या समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात खाली ब्लॅक कलरची लेअर घेऊन यायचं आहे, म्हणजे आपलं जे काय हे इमेज आहे ते ब्लॅक लेअरच्या फक्त वरती राहिलं पाहिजे। अशा प्रकारे इथं बघू शकताय। आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 8.08 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथं येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्याला सिम्पली कोणतीही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे, नंतर ते फुल स्क्रीन करून सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ जे काय ते पुढच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला इथं एक इमेज सिम्पली ॲड करून ते फुल स्क्रीन करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। आता असं आपण इथं प्रत्येक बीटवरती इमेज ॲड करून घेऊया, तोपर्यंत तुम्ही तुमचे इमेजेस इथं ॲड करून घ्या। असं आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खाली यायचं आहे। इथं आपल्याला PNGच्या 2 लेअर बघायला मिळतील, त्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे PNG तो वरती घेऊन यायचं आहे। इथे जो काय आपला मोकळा स्पेस आहे
त्या मोकळ्या स्पेसमध्ये आपल्याला ह्या लेअरच्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे सगळ्यात लेअर ही वरती येऊन जाईल. आपल्याला सिम्पली जे काही आपले खालचे ग्रुप्स आहेत तेही समोर लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे. ते आपले लिरिक्सचे ग्रुप आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे लिरिक्सचे ग्रुप्स वरती घेऊन यायचे आहेत. आपण असे सगळे ग्रुप्स इथं वरती घेऊन येऊया. तोपर्यंत तुम्ही सगळे ग्रुप्स इथं वरती अशा प्रकारे घेऊन या. जर आपण ग्रुपवरती घेतल्यानंतर आपल्याला इथे लेअर दिसणार नाहीत, त्यामुळे आपल्याला सगळे ग्रुप्स वरती घेऊन यायचे आहेत. किंवा तुम्ही आपली इमेजेससुद्धा अशा प्रकारे खाली घेऊ शकता. दोन्हीतली कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. आपल्याला फक्त स्क्रीनवरती हे जे काय आपले लिरिक्स आहेत ते दिसले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथं ग्रुप इथं वरती घेऊन यायचे आहेत. तर आपल्याला ग्रुप विजिबल झालेले आहेत. आता सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करून घ्यायच्यानंतर आपल्याला सिम्पली इथे एक लेअर बघायला मिळेल. ज्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्ही बॅक नेऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आत्ताचे काय आपण 8.8 सेकंदापासून पुढे जे काही इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला क्लिक करून सिम्पली इफेक्टला टच करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण ते इफेक्ट पेस्ट करून घेऊया म्हणजे आपल्या व्हिडिओला की स्पेशल लुक जो काय तो मिळून जाणार आहे. अशा प्रकारे आपण लेअर पेस्ट इफेक्टला पेस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला व्हिडिओ चेक करून घ्यायचं आहे की आपला व्हिडिओ सेट झालेला आहे का नाही. तर आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. सिम्पली आपल्याला त्या व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चालतं मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.